मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक अपडेट समोर आली आहे। आरोपी सुदर्शन घुले याच्या कस्टडीसाठी एसआयटीने अर्ज केलाय। एसआयटीचा बीड जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अर्ज आहे। हा अर्ज त्यांनी केलेला आहे सुदर्शन घुलेच्या कोठडीसाठी। सध्या सुदर्शन घुले हा न्यायालयीन कोठडीमध्ये आहे। आरोपी सुदर्शन घुले हा संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामध्ये खंडणी प्रकरणामध्ये आरोपी आहे आणि त्याचबरोबर मकोका अंतर्गत कारवाई सुद्धा झालेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। एसआयटीने बीड जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अर्ज केलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून। विशाल, एसआयटीने आता बीड न्यायालयामध्ये अर्ज केलेला आहे, कशा पद्धतीच्या आता पुढे घडामोडी होती? सुदर्शन घुले याची चौकशी करायची आहे। त्या संदर्भात काही पुरावे एसआयटीला प्राप्त झाल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते आणि त्याच अनुषंगाने चौकशी करण्यासाठी सुदर्शन घुले याची पुन्हा एकदा पोलीस कस्टडी द्यावी या पद्धतीचा अर्ज आता एसआयटीने बीड जिल्हा सत्र न्यायालयात केलेला आहे। सुदर्शन घुले हा संतोष देशमुख यांचा हत्याकांड आणि खंडणी या दोन्ही प्रकरणातला आरोपी आहे। त्याला मकोका सुद्धा लागलेला आहे आणि सध्या तो 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे। ज्यावेळेस त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली होती त्याच वेळेस आरोपींसाठी पोलीस कोठडी मागण्याचा अधिकार अबाधित ठेवा अशा पद्धतीची मागणी सरकारी वकिलांनी कोर्टाकडे केली होती आणि ती मागणी त्यावेळेस मंजूरही झाली होती आणि त्याच हेतून आता पुन्हा एकदा एसआयटी कोर्टात गेले आणि थोड्याच वेळात या प्रकरणात सुनावणी होणार आहे। जी अगदी, त्यामुळे आता हा अर्ज न्यायालय मान्य करतं का आणि एसआयटीकडे त्याचा ताबा देतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद विशाल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण सुदर्शन घुले संदर्भातली माहिती पाहतोय। 10 वर्षात त्याच्यावर 10 गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत। केस पोलिसांमध्ये तब्बल 8 गुन्ह्यांची नोंद आहे। मारहाण, चोरी, अपहरण, खंडणी आणि खुनाचा प्रयत्न, फूस लावून पळवल्याचे गुन्हेही त्याच्यावर दाखल आहेत।